ओम नमः शिवाय. मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम. आज आपण शक्तिगीतेचा तिसरा अध्याय बघणार आहोत. या तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे वेदकांड त्रययोग विज्ञान. तो या तिसऱ्या अध्यायामध्ये वेदकांड त्रययोग विज्ञानचं संपूर्णपणे वर्णन करण्यात आलेलं आहे. यामध्ये देवतागण महादेवींना एक प्रार्थना करत आहेत की हे जगतमाता, हे वेदजननी, ही महायोगेश्वरी, हे ईश्वरी, तुमची जी चितकला आहे, तिचं विज्ञान ऐकून आमचं दार्शनिक नेत्र उघडून गेलेले आहेत. आता आम्ही आमच्या आतमध्ये आणि बाहेर बघण्याच्या इच्छेने वेदांचं जे कांडत्रयचं दुर्गम विज्ञान आहे आणि योगाचं जे दुर्लभ रहस्य आहे, ते ऐकण्याची इच्छा व्यक्त करत आहोत. तो योग कशाला म्हणतात? वेदविज्ञानाच्या सोबत त्याचा काय संबंध आहे? हे तुम्ही विस्तारपूर्वक वर्णन करून आम्हाला सांगावं आणि आम्हाला कृतकृत्य करावं, अशी एक विनंती, प्रार्थना देवता महादेवींना करतात आणि मग महादेवी देवतांना सांगतात, की "हे देवश्रेष्ठगण, मीच शक्तिरूप होऊन योग शक्ती बनते." म्हणजे मी शक्तिरूपाने योग शक्ती आहे आणि ही योग शक्ती त्रिविध अधिकाराच्या भेदाने कर्म, उपासना आणि ज्ञानकांडाच्या अनुसार 3 प्रकारांची असते. सुकौशल पूर्ण कर्म करण्याला योग म्हणतात आणि हे कर्मकांडाचं लक्षण आहे. म्हणजे कर्मयोग. चित्तवृत्ती निरोध करण्याला योग म्हणतात. तो हे देवतागण हे लक्षण सर्वथा उपासना कांडाचं आहे. तो अज्ञानजनित उपाधीला बाजूला सारून जीवात्मा आणि परमात्म्याचं एकीकरण करण्याला योग म्हणतात आणि हा ज्ञानकांडाचं अद्भुत लक्षण आहे. हा ज्ञानयोग आहे, तो उपासना योग आहे आणि तो कर्मयोग आहे. तो हे देव श्रेष्ठ या कारणाने ह्या 3 कांडांच्या अनुसार माझी धारणा 3 प्रकारची जाणणं गरजेचं आहे. तो हे देव श्रेष्ठ कर्माचे जे तत्वदर्शी आहेत, ते माझ्या पराभक्तीचे अधिकारी होऊन कर्मयोगी गण जे आहेत ते हे जगतच ब्रह्म आहे, माझी अशी धारणा सर्वदा आणि सर्वथा करत असतात. ब्रह्मच जगत आहे आणि जगत ब्रह्म आहे, अशी धारणा करून माझी पराभक्तीमध्ये निष्णात योगी श्रेष्ठ महात्मा भक्तगण अहिर्नश या जगामध्ये मला बघत असतात. मीच ब्रह्म आहे अशी धारणा करून जीवनमुक्त महापुरुष समर्थ होतात, जेव्हा ध्यान योगाने माझ्या सोबत तदाकार भावाला ग्रहण करतात. तो हे देवतागण जो प्रवृत्ती आणि निवृत्ती फल देणारा कर्मयोग आहे, तो सुद्धा 2 भागांमध्ये विभक्त आहे. दोघांची जी अवस्था आहे ती कर्मयोगाच्या अंतर्गतच येते. एक आहे सकाम शक्ती रूपबीजी कर्मयोग आणि त्याच्याद्वारा द्वंद्वमूलक जो नाशवान जगत्वी अश्वत्थ वृक्ष आहे, तो उत्पन्न होतो. आणि परिणाम स्वरूप व्यक्तीचा अभ्युदय होतो.
अभ्युदयाचं फल त्याला प्राप्त होतं आणि दुसरं आहे निष्काम भावरूपी बीज ते निर्माण झालेला कर्मयोग. त्याच्याद्वारे परमानंद भाव प्रकाशक अपरिणामी प्रबोधरूपी मधुर कल्पवृक्ष उत्पन्न होतो. तो हे देवतागण ज्याच्यामुळे निःश्रेयस रूपी अमृत फलाची उत्पत्ती होते. कर्मयोग ह्या दोन विभागांमध्ये निरंतर अभ्युदय आणि निःश्रेयस रूपी दोन फल नेहमी प्रगट होतात. तो हे देवतागण, मी जे तुम्हाला हितोपयोगी गोष्टी सांगत आहे, ते तुम्ही नीट ऐकून घेणं गरजेचं आहे. मी कर्मयोगाच्या शक्तीमध्ये सर्वथा अनुस्यूत राहून सकाम कर्मयोगीला अभ्युदय आणि निष्काम कर्मयोगीला निःश्रेय अवश्य प्रदान करते. अभ्युदयचा अर्थ होतो की लौकिक आणि सांसारिक कल्याण आणि प्रगती. सोप्या शब्दात भौतिक. आणि निःश्रेयस म्हणजे काय, की आध्यात्मिक कल्याण आणि मोक्ष. तो सकाम कर्मयोगींना लौकिक आणि सांसारिक कल्याण प्राप्त होतं, त्यांची तिच्यामध्ये प्रगती होते. आणि जे निष्काम कर्मयोगी आहे त्यांचं आध्यात्मिक कल्याण होतं आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. तो हेच कर्मकांड योगाची सनातनी उपनिषद आहे. तो हे देवतागण प्रवृत्तीमूलक सकाम कर्म अनेक अधिकारांच्या भेदाच्या कारणामुळे अनेक शाखांनी युक्त आहे. आणि या कारणामुळेच मी वेळेवरती पवित्र ऋषींच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून त्रिगुणात्मक वेदांना अनेक शाखांमध्ये प्रगट करते. आणि याच कारणाने हे देवतागण, याच कारणामुळे मीच धर्माचे अनेक संप्रदाय बनून विभिन्न अधिकाराने मनुष्याला अभ्युदय प्रदान करते. अभ्युदय म्हणजे काय, लौकिक सांसारिक कल्याण. आणि निःश्रेयस म्हणजे काय, मोक्ष, आध्यात्मिक कल्याण. तो विविध संप्रदाय, विविध धर्म याचं रूप धारण करून मनुष्याचा अभ्युदय होतो. देवी ते सांगत आहेत की सकाम कर्मयोगी ची जी बुद्धी आहे ती बहुशाखांनी युक्त अनंत होते. पण व्यय सायात्मिका म्हणजे निष्काम कर्मयोग रूपा बुद्धी जी आहे ती एकच प्रकार. इकडे-तिकडे तिचे फाटे फुटत नसतात. त्या वेगवेगळ्या शाखा नसतात. त्यामुळे निवृत्तीमूलक निष्कर्मयोग निसंदेहपणे एक अद्वैत, निर्विकार, निर्भय आणि विकल्परहित आहे. याच्यामध्ये वासनाची कोणतीही चंचलता आढळत नाही. चंचलताच नसते. सो याच्यामध्ये अभिक्रम चा नाश पण होत नाही आणि प्रत्यवयाचा सुद्धा परिणाम होत नाही. म्हणजे नाही प्रत्यवय आहे आणि नाही अभिक्रम आहे. आता अभिक्रम म्हणजे काय? अभिक्रमचा अर्थ होतो की प्रयत्न किंवा प्रारंभ किंवा आरंभ किंवा अ, पुढे जाण्यासाठी केलेलं जे काही कर्म आहे ते आहे अभिक्रम. आणि प्रत्यवय म्हणजे काय? की नुकसान किंवा विपरीत परिणाम किंवा दोष किंवा कर्तव्याच्या त्यागाने उत्पन्न झालेलं नकारात्मक फळ. म्हणजे काय, की या धर्माचा थोडासा अंश सुद्धा महाभय पासून रक्षा करवतो. महाभय म्हणजे काय, जे अत्यंत पीडादायक आहे, घोर संकट आहे किंवा हे जीवन जगताना ह्या संसारामध्ये मृत्यूचं भय असतं.
आध्यात्मिक पतनाचं भय असतं. जे काही वेगवेगळे संकट आहे, त्याच्यापासून रक्षा केली जाते. तो यद्यपि मीच प्रवृत्ती धर्म आणि मीच निवृत्ती धर्म दोघांचं प्रतिष्ठास्थान आहे. तो हे देवगण दोघं श्रेणींमध्ये कर्मयोगी गण मलाच प्राप्त होतात आणि बहिर स्वरूपामध्ये दोघांची पृथ्वता प्रतीत होत नाही. कारण सकामी अधिकारी ज्या कर्माच्या वासनेची प्रेरणा घेऊन प्रेरणेने अवश होऊन कर्म करतो आणि निष्काम व्रती दीक्षित कर्मयोगी त्याच कर्माला स्वाभाविक रूपाने ज्ञानामध्ये अनुस्यूत होऊन लोकशिक्षेसाठी कार्य करत असतो. आता इथं 2 शब्द वापरण्यात आलेले आहे. अवचचा अर्थ असा होतो, की लाचार, पराधीन, दुसऱ्याच्या नियंत्रणात राहणारा. म्हणजे सकाम कर्मयोगी काय आहे, की वासनेमध्ये वासनेच्या नियंत्रणात राहून किंवा वासनेमध्ये लाचार होऊन किंवा वासनेत पराधीन होऊन कर्म करत असते. मला गाडी पाहिजे, मला घर पाहिजे, मला मुलगी पाहिजे, मला मुलगा पाहिजे, मला लग्न करायचं आहे, मला इथं फिरायला जायचं आहे, मला हे सत्ता हवी आहे, मला हे बनवायचं आहे. वासना. तो वासनेच्या प्रेरणेने अवश्य होऊन तो कार्य करतो. निष्काम कर्मयोगी जो आहे, तो स्वाभाविक रूपाने ज्ञानामध्ये अनुष्ठित राहून लोककल्याणासाठी कार्य करतो. तो अनुत्सुकचा अर्थ काय? ओतप्रोत, व्याप्त, आतपर्यंत सामावलेलं. म्हणजे ज्ञानाने ओतप्रोत होऊन तो जगत कल्याणासाठी स्वाभाविक रूपाने कर्म करतो. त्याच्यासाठी तो कोणत्याही वासनेमध्ये अडकलेला नसतो, की मला हे पाहिजे म्हणून मी हे करणार, मग ते पाहिजे म्हणून मी ते करणार आणि मला हे नाही मिळणार तर मी हे करणार नाही, ते नाही मिळणार तर ते करणार. निष्काम कर्मयोगी स्वाभाविक रूपाने कर्म करतो. कोणत्याही वासनेमध्ये अडकत नाही. पण सकाम कर्मयोगी वासनेच्या प्रेरणेनेच कर्म करतो. अन्यथा तो कर्मच करत नाही. पण त्या अधिकारामध्ये आसक्ती आणि भावाची जी अत्यंत पृथक्ता आहे, ती असण्याच्या कारणाने त्यांना यथाक्रम विशेष आणि साधारण धर्माला मी स्थापन करत असते. तो पृथक्ताचा अर्थ काय होतो? भिन्नता किंवा वेगवेगळं अस्तित्व, वेगवेगळ्या अस्तित्वाची जी स्थिती आहे, त्याला पृथक्ता म्हणतात. तो याच कारणामुळे विशेष धर्माचे जे अधिकारी अनेक लोक आहेत आणि साधारण धर्मामध्ये अधिकार, विभिन्नता मुळीच नाही. सो हे देवतागण, तुमची जशी रुची असेल, त्या प्रकाराने कर्मयोगाचा आश्रय घेऊन तुम्ही अभ्युदय प्राप्त करा किंवा निःश्रेयस प्राप्त करा. अभ्युदय म्हणजे काय? भौतिक प्रगती. निःश्रेयस म्हणजे काय? आध्यात्मिक प्रगती किंवा मोक्ष. तुमची ज्याच्यात रुची असेल तुम्ही तसं कर्म करा. भौतिक प्रगती करा, नाहीतर मोक्षाची प्राप्ती करा. आध्यात्मिक प्रगती करा. तो यद्यपि जीवांची जी त्रिविध गती आहे, ती सुद्धा मीच आहे. आणि कृष्ण आणि शुक्ल गती जी आहे, जी प्रवृत्ती धर्ममूलक आहे आणि सहज गतीची जी अधिकारी शांत निष्काम कर्मयोगी सुद्धा मीच आहे. सो सहज गतीचा अधिकारी जो आहे, तो निष्काम कर्मयोगी होऊ शकतो आणि प्रवृत्ती धर्माचा जो अधिकारी आहे, तो सकाम कर्मयोगी होतो. त्याच्यामध्ये कृष्ण आणि शुक्ल गती असते. शुक्र आणि कृष्ण पक्ष तुम्ही ऐकलं असेल. वाढत जाणं, कमी होणं, वाढत जाणं, कमी होणं. आणि जो सहज आहे.
शांत आहे, तो निष्काम कर्मयोगी. आणि सकाम कर्मयोगीच्या जीवनामध्ये उतार-चढाव, उतार-चढाव, उतार-चढाव सुरू असतो. तो त्याची जी गती आहे ती उतार-चढावाने असते. निष्काम कर्मयोगी असं फ्लॅट असतं एकदम सहज जीवनात. तो हे देवगण मीच सुख आणि आनंद स्वरूप आहे आणि मीच सुख आणि आनंद स्वरूप बनून उपासना करणाऱ्या कर्मयोगींना निरंतर कर्मयोगामध्ये प्रवृत्त करत असते. तो सुखाला विषयानंद मूलक जाणून आणि आनंदाला माझं स्वरूप जाणलं पाहिजे. म्हणून हे देवतागण माझे जे उपासक योगी गण आहे, जे माझी विभूती आणि शक्तींमध्ये मुग्ध राहतात, लीन राहतात. ते सुद्धा उदारच असतात. पण जो माझ्या विभूती आणि अशा शक्तींची इच्छा न ठेवता केवळ मलाही प्राप्त करू इच्छितो आणि मला प्राप्त करण्याच्या दृष्टीने योग साधना नियमितपणे करतो, तो निष्काम योगनिष्ठ ज्ञानी माझी स्वतःचीच आत्मा आहे. मीच आहे. तो आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी या 3 प्रकाराने माझी भक्ती सकाम भक्ती योगाचे पथिक आहेत आणि चतुर्थ नामक जी ज्ञानी आहे, ते जे भक्त आहे, ते माझंच स्वरूप आहे, हे अटळ सत्य आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर निष्काम कर्मयोगी जे आहेत, त्यांचा आत्मा म्हणजे माता स्वयं आहे. ते ज्ञानाच्या प्रकाशाने भक्ती करतात. ते मातेचं स्वतःचं स्वरूप आहे. आणि जे सकाम भक्ती करतात म्हणजे कोणत्यातरी वासनेच्या इच्छेने काहीतरी पाहिजे असण्याच्या इच्छेने, त्याच्यामध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी असे 3 प्रकार आहेत. सकाम कर्मयोगामध्ये आणि निष्काम कर्मयोगामध्ये एकच आहे ज्ञान. बाकी काही नाही. तो अर्थ अर्थ म्हणजे कधी भेटेल मला? मला घर पाहिजे कधी मिळेल? जिज्ञासू कसं मिळेल? केव्हा मिळेल? निष्काम कर्मयोगीचं तर काहीच नाहीये. तो ज्ञानी आहे. तो या सगळ्या गोष्टींमध्ये अडकतच नाही. सो सगळ्या योग सिद्धांत योगाच्या ज्या सिद्ध्या आहेत, त्याचा जो अभ्युदय होतो, तो सकाम कर्मयोगामध्ये होतो आणि आत्मा आणि परमात्म्याचं जे एकत्व भाव आहे, ते निष्काम कर्मयोगामध्ये होतं. म्हणजे निष्काम कर्मयोगी परमात्म्याला भेटू शकतो. सकाम कर्मयोगी भेटू शकत नाही. सकाम कर्मयोगी तर त्या वस्तूंमध्ये आणि त्या गोष्टींमध्येच अडकलेला असतो. तो तो कधीही परमात्म्याला प्राप्त करतच नाही. करू पण नाही शकत. तो त्याला सिद्ध्या तर प्राप्त होऊ शकतात. त्या सिद्ध्यांमुळे तो चमत्कार दाखवू शकतो. तो स्वतःचा अभ्युदय प्राप्त करू शकतो. भौतिक आणि सांसारिक सगळ्या गोष्टी तो प्राप्त करू शकतो. तो अशा व्यक्तीला या सकाम कर्मयोगीला किंवा जो सिद्ध्यांमध्ये अडकतो, त्याला सायुज्य दशा प्राप्त होत नाही. सायुज्य दशा म्हणजे काय? की त्याला ती आध्यात्मिक अवस्थाच प्राप्त होत नाही. ज्याच्यामध्ये जीव परमात्म्याच्या सोबत एकाकारीता किंवा परम निकटता अनुभव करतो, ते त्याला प्राप्तच होत नाही. त्याला म्हणतात सायुज्य दशा. मुक्तीचे काही रूप आहेत. सालोक्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, सारुप्य मुक्ती, सायुज्य मुक्ती हे जे 4 प्रकार आहेत, तर हे समजून घेणं गरजेचं आहे. सालोक्य म्हणजे काय? की ईश्वराच्या
लोकामध्ये निवासस्थान प्राप्त होतं. ईश्वराच्या लोकामध्ये तो राहतो. कोणता तरी गण म्हणून किंवा सेवा करत. सामिप्य मुक्ती म्हणजे काय? ईश्वराच्या जवळ राहणं. सारूप्य मुक्ती काय आहे? ईश्वराच्या समान स्वरूप प्राप्त होणं. आणि सायुज्य मुक्ती आहे ईश्वराच्या सोबतच एकत्व प्राप्त होणं. म्हणजे ईश्वर आणि तो एकच असणं. सारूप्य मुक्ती म्हणजे काय? ईश्वरा समान स्वरूप प्राप्त. सामिप्य म्हणजे काय? ईश्वराच्या सोबत राहणं आणि सालोक्य म्हणजे काय? ईश्वराच्या लोकात राहणं. तो एकदम सोपा आहे. सालोक्य ईश्वराच्या लोकात. सालोक्य लोकात राहणं. सामिप्य म्हणजे निकट राहणं. सारूप्य म्हणजे स्वरूप प्राप्त होणं. सायुज्य म्हणजे एकत्व. ईश्वर आणि तुम्ही एकच. तो याच्यामध्ये सायुज्य जी मुक्ती आहे ना, ती सर्वोच्च स्थानी मानली जाते. जी सगळ्यात अल्टिमेट मानली जाते. सो ही जी सकाम कर्मयोग आहे किंवा सकाम भक्ती आहे, ही पराभक्तीला अत्यंत विरोध करणारी आहे. तो हे देवश्रेष्ठ अशा सिद्ध्या आणि विविध प्रकारच्या शक्त्या प्राप्त करण्यामध्ये संयम कारणीभूत आहे आणि मला प्राप्त करण्यामध्ये एकतत्वाभ्यास कारणीभूत आहे. तो निष्काम कर्मयोगी एक तत्वाचा अभ्यास करतो आणि सकाम कर्मयोगी संयमाचा अभ्यास करतो. संयम धारण करतो आणि त्याला सिद्ध्या प्राप्त करायच्या आहेत ना. तो हे देवगण योगाचं जे स्वरूप आहे ना, 8 अंग आहेत. योग 8 अंगामध्ये विभक्त झालेला आहे आणि ते 8 अंग असे आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यम पहिलं, नियम दुसरं, आसन तिसरं, प्राणायाम चौथं, प्रत्याहार 5वं, धारणा 6वं, ध्यान 7वं आणि समाधी 8. आणि यालाच अष्टांग योग सुद्धा म्हणतात. सो हाच अष्टांग योग संयम आणि एकतत्व मूलक होऊन षोडश अंगांनी पूर्ण होत असतो. तो हे देवतागण योगाच्या क्रिया सुद्धा 4 भेद आहेत. योगाच्या क्रिया सिद्धांतामध्ये सुद्धा 4 भेद आहेत. ते 4 भेद म्हणजे मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग. तो योग क्रियांच्या सिद्धांतामध्ये हे 4 भेद आहेत. पहिलं मंत्रयोग, दुसरं हठयोग, तिसरं लययोग आणि चौथं राजयोग. तो जो नामस्मरणाने आणि रूपाच्या मदतीने जो साधक आपल्या चित्तांची जी वृत्ती आहे त्याचा निरोध करतो, त्याला मंत्र नामस्मरणाद्वारे, मंत्राद्वारे, एखाद्या रूपाच्या सहाय्यतेने जो आपल्या चित्ताचा निरोध करतो, त्याला मंत्रयोग म्हणतात. आणि विभिन्न अध्यात्म भावाने युक्त होऊन कोणत्यातरी मूर्तीचं ध्यान करतो आणि ते ध्यान करत मंत्रयोगामध्ये प्रवीण होतो. तो जो साधक आहे, तो मंत्रयोगाच्या सहायतेने माझी उपासना करत असतो. काही लोकं मंत्र, तंत्र आणि करत असतात. तो ते विभिन्न अध्यात्म भावाने युक्त होऊन वेगवेगळ्या मंत्राचा आणि त्याचा वापर करून ती मंत्रयोगाच्या साहाय्याने मातेची उपासना करत असतात. तर माता सांगताय, तो धीर व्यक्तींद्वारा स्थूल शरीराच्या सहायतेने, मदतीने चित्तवृत्तींचा निरोध ज्यामध्ये केला जातो, त्याला हठयोग असं म्हणतात. स्थूल शरीर म्हणजे आसनं करणारी लोकं
योगासनं करणारे लोक, ज्याला आज योग म्हणून लोक प्रसारित करत आहेत, ते योगासनं आहे. ते पण परिपूर्ण नाहीये. तिच्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत. पण असो, जो स्थूल शरीराच्या मदतीने आपल्या चित्तवृत्त्यांचा निरोध करतो, त्याला हठयोगी म्हणतात. आणि हठयोगी गण कल्पित ज्योतिर्मय रूपाच्या मदतीने माझं ध्यान करत सिद्ध्या प्राप्त करतात. मंत्रयोगी काय करतात? एखाद्या मूर्तीचं ध्यान करतात. नामस्मरण करतात. कोणतं तरी नाम जप करतात. काहीतरी एखाद्या रूपाचं वर्णन करत असतात. मंत्रयोगी. जे स्थूल शरीराद्वारे आपल्या कृत्यांचा निरोध करतात, ते हठयोगी आणि ते हठयोगी एका ज्योतिर्मय रूपाचं ध्यान करतात आणि सिद्ध्या प्राप्त करतात. म्हणजे देवीचे एका ज्योतिर्मय रूपामध्ये ते ध्यान करून वेगवेगळ्या सिद्ध्या प्राप्त करतात. ते हठयोगी. समष्टी आणि वेष्टी शक्तींच्या मदतीने जड भाव प्राप्त प्रसुप्त शक्तींचं जागरण करून चित्तवृत्ती निरोध करणारी जी लोक आहेत, ते लय योगी म्हटले जातात. व्यष्टी म्हणजे काय? व्यक्तिगत जीव. मी, तुम्ही, व्यक्तिगत एखादा पर्टिक्युलर व्यक्ती. आणि समष्टी म्हणजे काय? समग्र सृष्टी, सामूहिक चेतना. सोप्या भाषेमध्ये भारत देशाचा एक नागरिक म्हणजे व्यष्टी आणि पूर्ण भारत देशाचे सगळे नागरिक मिळून समष्टी. तो लय योगी माझ्या आध्यात्मिक बिंदुमय अद्भुत रूपाचं प्रत्यक्ष दर्शन प्राप्त करून यशस्वी होतात. काय सांगतात महादेवी, की लय योगी माझं आध्यात्मिक बिंदुमय अद्भुत रूपाचं प्रत्यक्ष दर्शन करून यशस्वी होतात. तो नित्यानित्य वस्तू विवेक आणि त्रिगुण आणि त्रिभावाने सर्वदा विचाराद्वारे हितकारणी आध्यात्मिक शक्ती प्राप्त करून जे श्रेष्ठ योगी लोक आहेत, जे आपल्या चित्तवृत्तींचा निरोध करतात, ती लोक राजयोगी म्हटले जातात. जो सगळ्या योगांचा शिरोमणी आहे, म्हणजे सगळ्या योगांपेक्षा श्रेष्ठ आहे, तो राजयोग आहे. माझ्या पराभक्तीचे जे अधिकारी राजयोगी ज्ञानी भक्तगण राजयोगाच्या मदतीने माझ्या अध्यात्म स्वरूपाचा साक्षात्कार करून शेवटी मलाच प्राप्त होतात. तो हे देवतागण, हे जे 4 प्रकारची साधन शैली आहे, ते माझ्याच उपासनेची मूळ आहे. तो हे श्रेष्ठ देवतागण या 4 योगाची जी सगळ्या क्रिया आहेत, त्याच अष्टांग योग मूलक आहेत. तो हे 4 योग संयम आणि एकतत्वाच्या संबंधाने युक्त प्रयोगाच्या विभेदाने माझ्या षोडश कलांना धारण करू शकतात. तो हे देवश्रेष्ठ, तुम्हाला याच्यामध्ये कोणतंही आश्चर्य करण्याची गरज नाहीये. माझे जे ज्ञानी भक्त आहे, त्यांच्यामध्ये पूर्ण षोडश कलांचा विकास स्वभाव सिद्ध होतो. पण ते ज्ञानी भक्त माझ्यामध्ये अनन्य भक्ती ठेवून सदा सर्वदा माझं ध्यान करत असतात. त्याच्यामुळे ते वासना रहित असतात. कोणतीही वासना त्यांच्यामध्ये राहत नाही. कोणतीही इच्छा आकांक्षा त्यांच्यामध्ये राहत नाही. ते माझ्यामध्येच अनुरक्त, मदचित्त, मगत प्राण, माझ्याच ध्यानामध्ये तत्पर, मतपरायण, माझ्यातच आपलं सर्वस्व अर्पण करून माझ्यामध्येच आपली बुद्धी लावून
सदा सर्वदा पवित्र चित्ताने स्थित राहतात. त्यामुळे माझे ज्ञानी भक्त आणि माझ्यात कोणताही भेद नाही. असे ज्ञानी भक्त आणि मी एकच आहे. तो हे देवगण, ज्ञानी भक्तच मी आहे आणि मीच ज्ञानी भक्त आहे. तो हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. तो आता याच्यामध्ये देवीने वर्णन केलेलं आहे, अनुरक्त होऊन. म्हणजे माझ्यावरती नितांत प्रेम असणं. मच्चित्त म्हणजे मन माझ्यामध्येच लीन होणं. त्याच्यानंतर माझ्या ध्यानामध्ये तत्पर. म्हणजे काय? नित्य निरंतर माझंच ध्यान करणं, माझंच चिंतन करणं. मगत प्राण म्हणजे स्वतःचं जीवन आणि स्वतःची पूर्ण ऊर्जा माझ्यामध्ये समर्पित करणं. मतपरायण म्हणजे मलाच जीवनाचं परम लक्ष्य मानणं. माझ्याशिवाय कोणतंही लक्ष्य नाही. तो असा जो भक्त आहे, असा जो योगी आहे, तो आणि मी एकच. वेगळं काहीच नाही. आपण पण म्हणतो तन मन धन समर्पित, पण आपण वागत नाही तसा, हा विषय वेगळा आहे. पण इथं देवी सांगत आहेत, की सकाम आणि निष्काम कर्मयोगी मधला हा फरक आहे. निष्काम कर्मयोगीच हे करू शकतो, सकाम कर्मयोगी इथपर्यंत पोहोचूच शकतो. आणि त्याचं लक्ष हे वस्तू, ते वस्तू, हा व्यक्ती, तो व्यक्ती याच्यातच अडकलेलं असतं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्याच्यामुळे परमात्मा त्याला प्राप्त होतच नाही. हां, त्याला वस्तू प्राप्त होतील, सिद्ध्या प्राप्त होतील, पैसे, गाड्या, घोड्या, नोकर-चाकर हे सगळं प्राप्त होईल. परमात्म्याची प्राप्ती नाही होणार. सो हे देवतागण जीवभूमीपासून ब्रह्मभूमीपर्यंत सुखपूर्वक चढणाऱ्या ज्या अष्टांग योगाच्या पायऱ्या आहेत, त्या 8 आहेत. ज्याच्याने मनुष्य जीवभूमीपासून ब्रह्मभूमीपर्यंत पोहोचतो. आणि त्याची जी अंतिम पायरी आहे किंवा अंतिम सोपान आहे, त्याला समाधी म्हणतात. आणि त्याची जी प्रथम पायरी आहे किंवा प्रथम सोपान आहे, त्याला यम म्हणतात. तो हे देवतागण आपल्या स्थूल शरीराच्या संबंधाने साधकांद्वारे आध्यात्मिक शुद्धी संपादन करणाऱ्याला यम म्हणतात. म्हणजे जो व्यक्ती आपल्या शरीराद्वारे, साधनेद्वारे आध्यात्मिक शुद्धी प्राप्त करतो, ते म्हणजे यम. ज्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आहे, बहिर्शौच आहे, अहिंसा आहे, सत्य आहे, सगळ्या जीवांवर दया आहे, अस्तेय आहे, मिताहार आहे, अपरिग्रह आहे, शारीरिक तप आहे आणि सात्विक दान आहे. हे यमाचे प्रथम साधन आहे. म्हणजे योगामधली पहिली पायरी. ब्रह्मचर्य, बहिर्शौच, अहिंसा, सत्य, सगळ्या जीवांवर दया, अस्तेय, मिताहार, अपरिग्रह, शारीरिक तप आणि सात्विक दान. याचं डिटेलिंग जर तुम्हाला ऐकायचं असेल, तर महायोगी प्रेम या YouTube चॅनलवर याचं डिटेलिंग व्हिडिओ आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल, की ब्रह्मचर्य म्हणजे काय, बहिर्शौच म्हणजे काय, अहिंसा म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, सगळ्या जीवांवर दया करणं म्हणजे काय, अस्तेय म्हणजे काय, मिताहार म्हणजे काय, अपरिग्रह म्हणजे काय, शारीरिक तप म्हणजे काय आणि सात्विक दान म्हणजे काय. याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला त्या YouTube चॅनलवर मिळेल. यमाचा पण मिळेल, नियमचा मिळेल, अष्टांग योगाचे सगळे व्हिडिओ त्याच्यावरती तुम्हाला सापडतील. ज्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कशाला काय म्हणतात. सो दुसरा जो सोपान आहे किंवा दुसरी जी पायरी आहे ती आहे नियम. सो हे देवतागण सूक्ष्म शरीराच्या संबंधांनी, आधी यम म्हणजे काय? स्थूल शरीराच्या संबंध. नियम म्हणजे काय? सूक्ष्म शरीराच्या संबंधाने आध्यात्मिक शुद्धी प्राप्त करणाऱ्या गोष्टीला नियम म्हणतात. तो त्याच्यामध्ये काय? अंतशौच.
संतोष, स्वाध्याय, मानसिक तप, आस्तिकता, आर्जव, लज्जा, क्षमा, धैर्य, अंतरसोच, संतोष, स्वाध्याय, मानसिक तप, आस्तिकता, आर्जव, लज्जा, क्षमा, धैर्य. आणि देवता, ऋषी आणि पितरांमध्ये भक्ती हे नियमचे प्रधान साधन आहे. आणि विद्वान लोक जे आहेत ते आसनाला तृतीय सोपान म्हणतात किंवा तृतीय पायरी म्हणतात. ज्याच्यामध्ये आपण सूर्यनमस्कार त्याच्यात येतात, चंद्रनमस्कार त्याच्यामध्ये येतात, ताडासन येतं, वृक्षासन येतं, जेवढी आसनं माणसं करतात, त्रिकोणासन येतं. ही सगळी आसनं जी आहेत ती तृतीय पायरी आहे. पण त्याच्या अगोदरच्या पायऱ्या या 2 आहेत, यम, नियम. हे तर म्हणजे काही सांगपत्ताच नाहीये लोकांचा याच्यात. तो इथं मी थांबतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. आणि जर काही प्रश्न नसतील तर आपण पुढे जाऊया. मी माईक ऑन करतो. आणि जनरली नाही. बऱ्याच अर्थ मी सांगून पण टाकले. हां. हे आता साधारणतःपणे सर्व सकाम कर्मयोगीच आहेत या जगात. म्हणजे तर सकाम असं कर्मयोगाची कसं काय सगळेच व्याख्या काम कर्मयोगी आहे या जगात? नाही, नाही. मी थोडी आहे. न- सगळेच नाहीये. कृतीत करून लोक सकाम आहे. तर सकाम तुम्ही तर निष्कामच आहे नाही. तर सकाम टू निष्काम हा जो प्रवास आहे तर हा ज्ञानातूनच होतो का? म्हणजे हा कसा करायचा व्यक्तीने जेव्हा त्याला समजतं की जेव्हा निष्काम कर्मयोगाकडे जायचं? हे ध्यान प्राप्त करूनच होऊ शकतं. याची प्रथम पायरी जी आहे ती ज्ञानप्राप्तीच आहे. कारण ज्ञानप्राप्तीमुळे माणसाला जीवनाचं सत्य कळतं, ब्रह्माचं सत्य कळतं, या जगताचं सत्य कळतं. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या हे त्याला कळतं. दुसरी गोष्ट की त्याच्या जीवनाचं लक्ष्य हे वस्तुप्राप्ती नाहीये, परमात्मा प्राप्ती आहे. इथपर्यंत तो पोहोचतो. कारण या वस्तू त्याला उपभोगण्यासाठी आहेत, प्राप्त करण्यासाठी नाहीये. कारण ते आता ऑलरेडी जगात आहेत. त्याला काय प्राप्त करणं? त्या गोष्टी ऑलरेडी आहे त्याला काय प्राप्त करणं? मला सांगा तुमचा जन्म झाला, तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या घरात होते ना? होते. मग तुम्हाला घराचं स्वप्न बघण्याची गरजच काय? तुम्ही तर ऑलरेडीच घरात होते. तुम्ही त्या घराचा उपभोग सोडला आणि मला माझं घर बांधायचंय, माझं घर बांधायचं, माझं घर बांधायचं. मग ते कोणाचं आहे? आणि माझं तुझं काहीच नसतं. तुम्ही ज्याला माझं म्हणतात, ते काही वर्षानं पोरगा म्हणतो माझा आहे. ते काही वर्षानं त्याचा पोरगा म्हणतो माझा आहे. तुमचं काय उरलं? दुसरी गोष्ट. तुम्ही जन्माला आल्यापासून तुमचं शी-शू पासून सगळं दुसरे लोकं करत असतात. करत असतात. हो. मग चिंता कोणत्या गोष्टीची आहे तुम्हाला? तुमचे कपडे-लत्ते, खाणे-पिणे सगळं, सगळं म्हणजे तुम्ही उपभोगत असतात. त्याच्यासाठी तुम्ही काही कर्म करता, काही मेहनत करता. काही नाही. मला कपडे पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, काही करण्याची गरज आहे. ऑलरेडी मिळत आहे. ते उपभोगायचं आहे फक्त. तुम्हाला शाळेत येऊ-जाऊ करायला सेपरेट ड्रायव्हर ठेवलेला असतो. गाडी तुम्हाला आयती मिळालेली असते आणि तो ड्रायव्हर तुम्हाला एकटं जाऊ देत नाही. बरोबर आहे? तो ड्रायव्हर म्हणजे कोण असतं? एक तर तुमचे बाबा, एक तर तुमची आई, तुमचा आजी किंवा आजोबा. ते फुकटचे ड्रायव्हर आहे. तुम्ही पे करता का त्यांना? नाही. गाडीचं काही पे करता का? गाडी विकत घेतलेली असते का? काहीच नाही. तुम्ही उपभोगत असता. त्याच्यासाठी तुम्ही कोणतेही कर्म करत नाही. हे सत्य आहे. काय कर्म करतो? उलट नाफाडी करतो, उलट आकाश तांडव करतो, उलट त्रास देत राहतात घरच्या लोकांना. तरी सुद्धा प्रामाणिक सगळ्या गोष्टी मिळतात. प्रामाणिक नोकर आई-वडील म्हणजे मुलांचे. हां, येस, येस. प्रामाणिक नोकर. बिनपगारी फुल-अधिकारी. येस, करेक्ट. भारी शब्द निवडलाय पण गुरुजींनी. प्रामाणिक नोकर, इमानदार नोकर, बिनपगारी नोकर. म्हणजे पगार न भेटल्यावरही एकदम समर्पण भावनेने ते तुमची सेवा करत असतात. तुम्ही काही पण करा.
ती सेवा करणारच आहे तुमची. म्हणजे तुम्ही उपभोक्ता आहे. तुम्ही काही जमा करताय का त्या ठिकाणी? नाही. मग हे लहानपणी समजतं आणि मोठ्यापणी काय होतं मग? तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे? लोकांच्या आयुष्याचं आणि निष्काम कर्मयोगी मी एकटा आहे या जगात असं काही नाही, अनेक लोक. जे निष्काम कर्मयोगी आहे ते त्यांच्या पद्धतीने कार्य करत आहेत. जगामध्ये ते जास्त नावलौकिक मिळवत नाही कारण ते निष्काम कर्मयोगी आहे ना. त्यांना लालसा नाहीये. माझं नाव व्हावं, मला लोकांनी ओळखावं, माझे इतके फॉलोअर्स व्हावे, लोकांनी माझं ऐकावं. हा भावच त्यांच्यामध्ये नसतो तर ते काय करतील? ते त्यांचं काम करत राहतात. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. भारतामध्ये एक माणूस होता, ज्याने स्वतः एकट्याने मोठं जंगल तयार करून टाकलं आणि त्याची दृष्टी फॉरेनच्या एका माणसाची त्या याच्यावर दृष्टी पडली, तर त्याने फॉरेनमध्ये त्याला अवॉर्ड भेटल्यावर भारतातल्या लोकांना जाग आली. आणि मग भारतामध्ये त्याला अवॉर्ड भेटला. टाका नाहीतर Googleला त्याचं नावही दिसेल तुम्हाला. तो पण निष्काम कर्मयोगी आहे. त्याने कोणती अशा अपेक्षा ठेवली, की लोकं काय करतील? त्याने पुढच्या पिढ्यांसाठी केलं. तो गव्हर्नमेंटच्या मागे लागला, लोकांच्या मागे लागला, झाडं लावा रे, ऑक्सिजन राहणार नाही रे, लोकांची हानी होईल रे पुढच्या पिढींची. काय कोणी ऐकलं नाही. मग तो एकटाच निघाला आणि एकटाच करत बसला. आणि त्याची काही व्हॅल्यू केली नाही लोकांनी. बाहेरचा कोणीतरी आला, त्याने व्हॅल्यू केली, त्याला बाहेरच्या देशामध्ये घेऊन गेले, त्याला अवॉर्ड दिला आणि मग भारतातले लोकं हां, हां, फोटो काढण्यापुरते. काय, काही नाही. निष्काम कर्मयोगी आहे तो. असे कितीतरी लोकं आहे या जगामध्ये, ते निष्काम कर्मयोगी. फक्त ते प्रगट नाही होत. ते गवगवा नाही करत, की हे मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं. नाही. गवगवा करणारे सकाम कर्मयोगी. म्हणजे ज्यांनी शिंक जरी मारली तरी म्हणतात, "ते मीन शिंक मारली हां." आणि या शिंक मारण्याने आहे ना लोकांना ऑक्सिजन भेटेल. बरोबर आहे की नाही? होय. असे काही लोकं असतात जे करत राहतात आणि ते करतच राहतात. बाकी काही नसतं. तो सकाम, निष्काम हे दोघं आहेत. निष्काम कर्मयोगीला काही घेणं-देणं नाही. तो ईश्वराच्या कृपेमध्ये जगत असतो. ईश्वराच्या इच्छेने जगत असतो. ईश्वरामध्ये तादात्म्य प्राप्त केलेलं असतं. आणि इथं महादेवी तेच सांगत आहेत, मी आणि तो एकच आहे. सो जगत कल्याण विथआऊट एनी एक्स्पेक्टेशन तोच व्यक्ती करू शकतो, ज्याच्यात ईश्वरीय तत्व असू शकतं. ज्याच्यात ईश्वरीय तत्व नाहीये तो काय करणार? बरोबर आहे की? साधं सरळ. ईश्वरीय तत्व प्रत्येकात असेल महायोगाची, पण मग ते जागृत नसतं का? नसतं. असतं पण लहानपणी नसतं. असतं. कुठे त्याला वस्तू जमा करायच्या असताना कुठे त्याचं ध्येय असतं, मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, घोडी पाहिजे काय. तो फक्त उपभोगत असतो, चालत राहतो. तर त्याचं जगत असतो आनंदात. तो त्या दगडासोबत बी खेळतो आणि आनंदी होतो. मातीसोबत खेळतो, आनंदी होतो. ठोकळासोबत खेळतो, आनंदी होतो. चमच्या थालीसोबत चमच्यानं थाली वाजवत बसतो. आपण म्हणतो डोकं दुखाड, पण करते. तो त्याच्यात आनंद घेत असतो. खुळखुळ्यामध्ये आनंद घेत असतो. काय? आपल्याला होतो का त्याच्यात आनंद? आला की लहानपणी आपण त्यात आनंद घेतलेला आहे. पण आनंद नावाच्या व्यक्तीला सुद्धा तिच्यात आता आनंद राहत नसेल. किंवा मी थाली आणि चमचा वाजवतोय आणि तिच्यात मी एन्जॉय करतोय, ठोकळ्यासोबत खेळतोय, मी एन्जॉय करतोय. आहे का आता? हं. कारण आपण काहीतरी डेफिनेशन भरलेल्या आहेत ना. पण त्यात आपण निश्चल होतो. निश्चल होतो. कोणताही छल नव्हता आपल्यामध्ये. कोणत्याही इच्छा, आकांक्षा नव्हता. कोणता स्वार्थ नव्हता. तेव्हा आपण अस असीमित आनंद घेत होतो. भांडण पण झालं कोणाशी तर 5 मिनिटामध्ये सुला होऊन जात होता आपलं. लगेच त्याच्यासोबतच खेळायला लागत होतो आपण. मी तरी प्रेम तसंच प्रेम होतो. होतं, प्रेम होतं. आता प्रेम होतं. प्रेमाची संकल्पना बंद झालेली आहे. येस, प्रेम होतं. करेक्ट. आणि जसजसा मोठा होत जातो, तसतसा स्वार्थ भरतो. नाही हे माझं आहे. माझं आहे.
अरे लहानपणी माझं माझं करून सुद्धा तुला काय आहे, सगळं मिळत होतं. मोठ्यापणी पण मिळणारच आहे. नाही मिळणार असं काय आहे? पण माणसाला भरोसाच नाहीये ना. जो भरोसा लहानपणात असतो, तो भरोसा त्याला मोठ्यापणी नसतो. खरं तर त्याची विद्वत्ता, त्याचं ज्ञान वाढायला पाहिजे, तर ते कमी होत जातं. ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कारण तो अज्ञानी लोकांच्या सानिध्यात जात जातो. जेव्हा तो लहान असतो, तो ज्ञानी लोकांच्या सानिध्यात असतो. म्हणून म्हणतात, मुलं ही देवाघरची फुलं असतात. का म्हणतात? कारण ती मुलं असतात. त्यांच्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो, छल नसतो, कपट नसतं, ईर्ष्या नसते. स्वार्थ म्हणजे एक दुसऱ्यांची स्पर्धा नसते, काहीच नसतं. ते फक्त एक लाईफ एन्जॉय करतात. राइट? असं आहे. एका लहान मुलाला आनंद घेण्यासाठी आहे ना, काही करण्याची गरज नाहीये. पण एका मोठ्या व्यक्तीला आहे ना, आनंद घेण्यासाठी भरपूर कष्ट आणि मेहनत करण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अशी मुलं खेळत असतात रस्त्याने आणि 4 लोकं रस्त्याने जात असतात ना, ते मुलांना खेळताना बघून म्हणतात, "अरे काय खेळत बसलेय तुम्ही? हे काय आयुष्य आहे का? खेळणं बंद करा, अभ्यास करा." तो तिच्यामध्ये एक वकील असतो, एक डॉक्टर असतो, एक सी असतो, एक बिझनेसमॅन असतो. आता काय करताय तुम्ही? हे काय खेळत बसले? अभ्यास करा. ते पोरं म्हणतात, "कशासाठी अभ्यास करा?" अरे अभ्यास केला तर तुम्हाला डिग्री भेटेल. कशासाठी डिग्री पाहिजे? डिग्री घेतली तर तुम्हाला जॉब लागेल, तुम्ही पैसे कमवसाल. कशासाठी पैसे कमवायचे? अरे पैसे कमवले तर तुमचं लग्न होईल. कशासाठी लग्न करायचं आहे? मग तुम्हाला पोरं जन्माला येतील. पोरं कशासाठी जन्माला घालायचं आहे? खानदान चालवायचं आणि खानदान कशासाठी चालवायचं आहे? तर आपल्याला आनंद होईल. अरे येड्यांनो म्हणे एवढं सगळं करत बसणे आनंद पाहिजे ना तुम्हाला, मग एवढं सगळं कशाला करत बसायचं? आताच आम्ही आनंदाने खेळतोय. एवढा कार्यक्रम करण्याची काय गरज आहे? तुम्ही येडे आहेत, एवढं सगळं करत बसले. पण मग आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही आनंदी आहात का? तर ते एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतात. कसले ते आनंदी येडे घोडे. आनंदी नसतातच ते. आनंदी कोण असतं? ते पोरं ते खेळत असतात. ते म्हणतात, "येडे आहेत मग तुम्ही. आयुष्य तुमचं वाया गेलं. अख्खं आयुष्य वाया घातलं, पण तुम्हाला आनंद भेटला नाही." आम्ही बघा आनंदीच आहे. आता या उदाहरणावरून तुम्हाला काय शिकायचं ते शिका. है ना? शिकायला मिळालं का या उदाहरणातून काही? नाही. होय. अरे कशासाठी काय करताय? नाही कशासाठी सर. काय? सर्व करा परंतु कशातच अडकू नका. ते मुलं कशात अडकतात का? खेळतात, घरी जाऊन परत त्यांचं जे आहे ते करतात. तुम्ही अटकतात. येस, आपण करेक्ट. अटकतो. आणि कालच एक विषय झाला, की मायेविना आपलं जीवनच अशक्य आहे सर. बरोबर आहे की नाही? फक्त त्यातून तळून जाणं हे आपला पुरुषार्थ आहे. येस. त्याच्या परे माया जाणं. हां, मुलाच्या माया जीवनात पण माया आहे, पण तो अटकत हं, नाही. हं, म्हणजे तुम्ही बघा, की एखादं पोरगं खेळणं मागतं. बिलकुल जिद्दीनं मला हे खेळणं पाहिजे, 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 पाहिजे. ते खेळणं भेटलं, की तो त्याच्यासोबत खेळतो, त्याला तोडतो, फोडतो, अर्ध्या तासात फेकून देतो. डिटॅचमेंट, नवीन खेळणी. डिटॅचमेंट. लोकं काय करतात मोठं झाल्यावर चिटकून बसतात. इटकून माझं घर, बसतो. माझी गाडी, माझं बायको, माझं पोरगं. डिटॅच नाही होत. तो ती अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट. निष्काम कर्मयोगी आहे ना, हे सगळं करतो. लग्न करेन, पोरं जन्माला घालेन, नोकरी करेन, पैसे कमवीन, सगळं करेन. पण तो त्याला अटॅच नाहीये. हं. तो सहज भावनेने हे सगळं करत असतो. सकाम कर्मयोगी काय, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, तर मग ते असलं तर मी खुश राहीन, ते असलं तर मग मला चांगलं आहे, ते असलं तर मग अनुकूल परिस्थिती आहे. निष्काम कर्मयोगी अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थितीची डेफिनेशनच करत नाही. मला काय प्राप्त झालंय, मी काय गमावलंय याच्याकडे तो लक्षच देत नाही. हं. सहज जीवन जगत असतो. म्हणून त्याची गती सहज असते. आणि सकाम कर्मयोगीची उतार-चढाव. उतार-चढाव का असतात? कारण ते त्याच्या दिमागात असतं.
आणि दिमागात उतार चढाव आहे तर आयुष्यात उतार चढाव असणारच. आपल्याला सकाम कर्मयोगी बनायचं आहे का निष्काम कर्मयोगी? आता सकाम कर्मयोगीला सिद्ध्याने शक्त्या मिळतात, तर निष्काम कर्मयोगीला मिळत नाही का? मिळतात, 100% मिळतात. हो. याला मिळतात तर त्याला का नाही मिळणार? फक्त तो त्याचा वापर सहज करतो. तो काही चमत्कार, नमस्कार करत नाही बसत. हां, मी आता सिद्ध्यांचं प्रकटीकरण करेल, मग लोकं मला फॉलो करतील, मग मी असा चमत्कार करेन. असतं त्याच्याजवळ सगळं, पण तो शांत असतो. जिथं गरज आहे तिथं आपली सिद्धी दाखवायची, शक्ती दाखवायची आणि बसायचं गुच्छ. असं रस्त्यानं फिरत नाही बसायचं. हां, मला हे सिद्धी आहे, मला ते सिद्धी आहे, मी हा आहे, मी तो आहे. साधे सिंपल जगतात. जेवढे अवतार या जगामध्ये झालेले आहेत, ते साधे सिंपलच जगले. कोणतं दाखवत सुटलंय लोकांना आणि फॉलोवर जमा करत बस. हे रिस्पेक्ट न इज्जत न हे काही घेणं-देणं नाही यांना. कारण ज्याची ऑलरेडी आहे त्याला दुसऱ्याकडून घेण्याची गरज नाहीये. तो भिकाऱ्यासारखा भीक नाही मागत बसत. माझी रिस्पेक्ट ना, माझं रिस्पेक्ट, मला मान द्यावा, मला सन्मान द्यावा. ते ऑलरेडी त्या लेव्हलला असतं. लोकं मजबूर होतात त्यांची रिस्पेक्ट करायला. कारण लोकांना जे पाहिजे ते त्यांच्याजवळ असतं. पण त्यांना जे पाहिजे ते लोकांजवळ नसतं. त्याच्याने ते लोकांना व्हॅल्यू पण देत नाही. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. कोणी माझ्या आयुष्यात आलं काय ना गेलं काय मला काही फरक पडत नाही. कारण मला जे पाहिजे ते तुमच्याजवळ नाहीच आहे. पण तुम्हाला जे पाहिजे ते माझ्याजवळ आहे. फरक आहे. सो आज ना उद्या तुम्हाला माझ्याकडेच यायचं आहे. लोकांना पाहिजे प्रत्येक क्षणी आनंद, सुख, शांती, समाधान आणि ते जगात दुसऱ्याजवळ नाहीये. तर तुम्ही माझ्यापासून कितीही लांब पळाले तर शेवटी माझ्याजवळच यायचंय. जर ते पाहिजे असेल तर. नसेल तर मग तो आपल्या आपल्या घरी आहे. आनंदात आहे. सिंपल फंडा आहे. आणि हा काही अहंकार नाहीये. ज्याच्याजवळ आहे, त्याच्याजवळ आहे. एखाद्याजवळ आता माझ्याजवळ हा मोबाईल आहे. तर माझ्याजवळ हा मोबाईल आहे. हा अहंकार नाहीये. हे सत्य आहे, वास्तविक आहे. तर तुम्हाला डिटॅचमेंट पाहिजे, तुम्हाला मोक्ष पाहिजे, तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. फिरून-फारून माझ्याजवळच यायचं, भटकून या पुऱ्या जगामध्ये. जिथं भटकायचं असेल तिथं भटकून या. काहीच प्रॉब्लेम नाही. दर-दर की ठोकरे खा के आना मेरे ही पास. क्योंकि प्यासा कहीं भी घूमा तो उसकी प्यास तभी शमेगी जब वहाँ पे पानी मिलेगा। समंदर के किनारे खड़े रह के इतना बड़ा विशाल पानी भी मिल गया तो तुम्हारी प्यास नहीं बुझेगी, क्योंकि प्यास बुझने के लिए एक मीठा जल चाहिए। घूमो कहीं भी। तो सांगण्याचा मुद्दा असा आहे, की सकाम कर्मयोगी असो का निष्काम कर्मयोगी असो, आपलं उद्देश काय त्याच्यानुसार आपण सकाम कर्मयोगी बनणार किंवा निष्काम कर्मयोगी बनणार. ज्याचं लक्षच परमात्मा आहे तो निष्काम कर्मयोगी. ज्याचं लक्षच ह्या वस्तू जमा करणे आहे, तो सकाम कर्मयोगी. सोप्या भाषेत. पण जीवनाचं सत्य असंच आहे, की प्रत्येकाला या वस्तूचा त्याग करूनच या सृष्टीचा शेवट घ्यायचा असतो. हे शाश्वत सत्य आहे. आणि हे लोकं बघत असून सुद्धा म्हणजे मैताला जातात लोकं. प्रत्येकाच्या मैताला जातात. आणि तरी काही शिकत नाही. म्हणजे लोकं त्याच्या लग्नात नाही जाणार, पण त्याच्या मैताला जातील. पण तरी शिकणार नाही. अशा पाया पडतील आणि त्या मेलेल्या माणसाच्या पाया पडतील. तो जिवंत होता तेव्हा कधी पडला नाही आणि मेरताना पाया पडतील. कशाला पडताय रे? गेला तो. त्याच्यात उरलं काय आता पाया पडण्यासारखं? हं? त्याच्यात चैतन्यच उरलं नाही ना. आता त्या जुन्या 500च्या आणि 1000च्या नोटा घेऊन तुम्ही बाजारात कितीही फिरले, तर तुम्हाला काय मिळणार आहे रे? भेटली बी तर जेल होऊ शकते, की "अरे, हा जुन्या नोटा घेऊन फिरतोय." उपयोग नाहीये. गेली ती करन्सी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आता जी चालते ना करन्सी, ती इम्पोर्टंट आहे. है ना? तो असो. सकाम कर्मयोगींजवळ गर्दी जास्त असते, निष्काम कर्मयोगींजवळ गर्दी नसते. आणि निष्काम कर्मयोग किती लोकांना करायचं असतं.
स्वार्थरहित लोक फार कमी असतात. स्वार्थ पूर्ण करणारे लोक खूप जास्त असतात. सिद्ध्यांना नमस्कार होतो आणि जे सिद्धी दाखवत नाही त्यांना नमस्कार कधीच होत नाही. ते कितीही सिद्ध्यांनी युक्त असले तरी त्यांना नमस्कार होत नाही. ही विवंचना आहे. लोक ज्ञानाच्या मागे नाही, सिद्धीच्या मागे लागतात, शक्तीच्या मागे लागतात. आणि इथंच देवी समजवत आहे देवतांना, की तुमची रुची ज्याच्यात असेल ना ते तुम्ही करा. म्हणजे देवी पण स्वतंत्रता देते देवतांना पण, तुमची रुची ज्याच्यात आहे ते करा. म्हणून बघा इंद्राला सुद्धा स्वर्गलोकाचा त्याग करून इकडे तिकडे पळावं लागतं, कारण इंद्र सुद्धा सकाम कर्मयोग करतो. लक्षात आलं? सगळ्या देवी देवतांना स्वर्गातून पडून जावं लागतं, कारण कोणीतरी दुसरा येतो, आक्रमण करतो आणि त्या सिंहासनावरती बसतो. सकाम कर्मयोगी आहे. हेच जर निष्काम कर्मयोग करू द्या, यांचं स्वर्गाचं सिंहासन कधी जाणणार नाही.